नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख आहे 20 जून. म्हणजेच शिवसेनेचे जे दोन गट पडलेले आहेत, शिंदे आणि ठाकरे, या दोघांनी आपापल्या परीने शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा करून टाकला. आणि अर्थातच दोन्हीकडे आपणच कसे बाळासाहेबांचे किंवा मूळच्या शिवसेनेच्या विचारांचे वारस आहोत याचे दावे आणि प्रतिदावे केलेले. अर्थात शिंदे हे शिवसैनिक आहेत आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे एक रक्ताचा वारस आहे आणि दुसरा भूमिकेचा आणि विचारांचा वारस आहे. ज्या वेळेला तुम्ही बाळासाहेबांचा वारसा सांगता ना, तेव्हा तो एका भूमिकेचा वारसा असतो. तसा भाऊ तोरसेकर एक कोणतरी आहे. माझ्या कुटुंबापलीकडे बाकीच्या कोणालाही भाऊ तोरसेकरशी कर्तव्य नसतं. एक 10-15 समजा 100-125 लोक असतील जे मला जवळून ओळखतात. तो माझा गोतावळा असतो. पण त्या पलीकडे मला जे ऐकणारे आहेत, माझे जे व्हिडिओ ऐकलेत, व्याख्यान ऐकलीत, त्यांना भाऊ तोरसेकर ही एक भूमिका वाटत असते. आणि त्यामुळे त्यात जरा इकडे तिकडे झालं तर मलाही टोकणारे लोक आहेत. तुम्ही आधी काय बोलत होता, आत्ता काय बोलत होता, लिहित होता, विचारणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांना जो माहिती असलेला पण ते कधी आमची भेट न झालेला असा जो वर्ग आहे, त्यांच्यासाठी भाऊ तोरसेकर म्हणजे त्याने आजवर लिहिलेलं किंवा बोललेलं जे काही असतं ती गोष्ट म्हणजे भाऊ तोरसेकर असतो. फिजिकली शरीराने भाऊ तोरसेकर त्यांच्यासाठी नसतो. राज कपूर असेल तो राज कपूर माझ्याही आयुष्यातला एक घटक आहे. पण त्याने रंगवलेल्या विविध भूमिका असतात. त्या भूमिकांसाठी तो मला आवडला आणि माझ्या आयुष्याचा आठवणीचा एक भाग होऊन गेला. त्यामुळे राज कपूरचा मृत्यू झाला तेव्हा मी लेख लिहिला होता की त्याच्या कुटुंबाचा राज कपूर मरण पावला असेल, पण माझा नाही. कारण ज्या राज कपूरने वेगवेगळ्या सिनेमातून आम्हाला अनेक अनेक स्वप्न दाखवली तरुणपणी, तो राज कपूर मरणार नाही, कारण तो आमच्या स्मरणातला राज कपूर आहे. तसं बाळासाहेब ठाकरे ही एक भूमिका आहे, एक विचार आहे. शिवसेना प्रमुख ही एक भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा वारस जर असतील तर मग बाकीच्यांचा बाळासाहेब ठाकरे कोण आहे? कोणीच नाही. तो चोरलेला बाप होतो, तो नाही चोरलेला होत. असो, पण तुम्ही जर वारसा सांगत असाल तर तो मग बाळासाहेबांच्या आजवरच्या कर्तृत्वाचा वारसा असला पाहिजे. तुमच्याकडे कर्तृत्व कमी अधिक असू शकेल, पण ज्या भूमिका बाळासाहेब वेळोवेळी घ्यायचे, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायचे, त्या भूमिका घेण्याची हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे. आपल्याकडून इतके लोक फुटले, तितके लोक फुटले, हे गद्दार निघाले, हे आईचं दूध विकणारे, असली भाषा बाळासाहेबांनी वापरली नाही. माझ्या लोकप्रियतेवर किंवा माझ्या शब्दावर जे लोक निवडून येतात ते गेले तर मला फरक पडत नाही, असं बाळासाहेबांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले. की तुम्ही संडासात गेलात की खाली काय पडलंय बघायचं नाही, ती फ्लशची साखळी ओढायची आणि जाऊ द्यायचं. हे त्यांचं वाक्य मला अनेकदा ऐकलेलं मी. अरे अरे अरे, ते गेलं रे, फ्लश ओढलं नाही. आणि ज्या वेळेला भुजबळ फुटले होते योगायोगाने 6 डिसेंबर 1991, त्यानंतर 2-4 दिवसांनी जेव्हा भेट झाली बाळासाहेबांची, तेव्हा मी विचारलं होतं सगळं कसं झालं. तेव्हा ते म्हणाले जाऊन देत, मी दुसरे आमदार निर्माण करू शकतो. आमदार निर्माण करण्याची आणि निवडून आणण्याची ताकद आणि क्षमता माझ्यामध्ये आहे. मला कोण गेले आणि किती गेले याचा फरक पडत नाही, हे त्यांनी मला व्यक्तिगत समोर बसलो असताना सांगितलेलं आहे. त्यामुळे गेले किती म्हणून टाहो फोडून रडणं वगैरे नाही. हा, पण गद्दारीला क्षमा नाही ही त्यांची भूमिका होती. पण गेले म्हणजे माझं काहीतरी प्रचंड नुकसान झाले, बिलकुल नाही.
निवडणुका हरणं असो किंवा निवडून आलेले पळून जाणं असो, त्याच्याविषयी रडारड करणं हा बाळासाहेबांचा स्वभाव नव्हता, विचार नव्हता, भूमिका नव्हती. आणि निवडून आले म्हणजेच आपली ताकद आहे, बिलकुल नाही. बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांची ताकद होती. त्यांच्या पाठीशी किती आमदार होते, किती खासदार होते, किती नगरसेवक होते, याच्यावर बाळासाहेबांची ताकद ठरत नव्हती. आणि ज्याला आपण शिवसेना म्हणतो, ती शिवसेना म्हणजे बाळासाहेब यांचा शब्द होता. आणि तो शब्द रामबाणासारखा होता, सुटलेला परत नाही यायचा. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की आत्ता जे कोणी गद्दार फुटले त्यांना कुठल्या ना कुठल्या नियमामध्ये टेक्निकल ग्राउंडवर फसवण्याचं, अडकवण्याचं आणि अपात्र ठरवण्याचं राजकारण उद्धव ठाकरे खेळतायत. त्यामध्ये कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा दिसत नाही. आणि म्हणून आज मी या विषयातली एक आठवण सांगतो. निवडून आणण्याची माझ्यात क्षमता आहे, पण जे निवडून आलेत त्यांच्या बळावर मी शिवसेना प्रमुख नसतो हे दाखवून देण्याची हिंमत असलेला एकमेव देशातला नेता आहे, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं. निवडून येणार आहेत आपली ताकद नाही हे ते मानायचे आणि प्रामाणिकपणे मानायचे, आणि त्याचं त्यांनी प्रात्यक्षिक घडवलेलं आहे. जे कोणी आज त्याच्यावर चर्चा करतायत फुटण्यावर, आणि त्यांच्या आठवणीत सुद्धा नसलेली ही गोष्ट आहे. हा, त्यांच्या आठवणीत एक गोष्ट असते, जे आज उद्धव ठाकरेंचा उदो उदो करत फिरतात, ते 5-7 वर्षापूर्वीपर्यंत श्रीधर खोपकरचं नाव अगत्याने घ्यायचे. कोण होता श्रीधर खोपकर? श्रीधर खोपकर हा ठाणे महापालिकेतला शिवसेनेचा एक नगरसेवक होता. आणि त्याने मला वाटतं 1988 का 1988 असेल, 87 असेल, त्यावेळेला शिवसेनेचा महापौर जो होता, पहिला महापौर सतीश प्रधान यांची मुदत संपली होती आणि दुसऱ्या वर्षीचा नवा महापौर निवडायचा होता. त्या निवडणुकीमध्ये एका मताने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला आणि वसंत डावखरे हे काँग्रेसचे महापौर ठाण्यामध्ये निवडून आले. शिवसेनेचं संख्याबळ अधिक असताना शिवसेनेचा एक नगरसेवक गल्लत मतदान करून, गद्दारी करून डावखरे निवडून आले. आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे संतापलेले होते, ही गद्दारी मी खपवून घेणार. पण विषय तेवढ्यावर नाही संपला. एक वर्षानंतर डावखरे यांची मुदत संपली आणि जेव्हा तिसरा महापौर निवडणूक झाली, तेव्हा आगरी सेना चालवणारे राजाराम साळवी यांचे बंधू काँग्रेसचे नगरसेवक मनोहर साळवी हे काँग्रेस उमेदवार होते आणि ते निवडून आले. परत एकदा दुसऱ्या वर्षी लागोपाठ शिवसेनेच्या नगरसेवकांकडून गद्दारी झाली आणि त्यानंतर श्रीधर खोपकर याची घाटकोपरला हत्या झाली होती आणि त्यामध्ये आनंद दिघे यांच्यावर आरोप ठेवला गेला, आरोप केले गेले. त्यासाठी त्यांना काही दिवस तुरुंगात पण बसावं लागलं होतं. ज्या व्यक्तीला आज एकनाथ शिंदे दैवत मानतात, त्या आनंद दिघेंना त्याच ठाण्याच्या गद्दारीमुळे तुरुंगात बसावं लागलं होतं. पण विषय तेवढ्यावर संपला नव्हता. वसंत डावखरे आणि पाठोपाठ मनोहर साळवी एक वर्षानंतर दुसऱ्यांदा अशी निवडून आलेल्या नगरसेवकांनी गद्दारी केली. तेव्हा बाळासाहेबांनी जे धाडस दाखवले त्याचा मागमूस तरी उद्धव ठाकरेंकडे आहे का? माझा बाप म्हणून असता तुम्ही. तेव्हा अशा गद्दारांना कसा धडा शिकवायचा याचं सर्वोत्तम उदाहरण बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंमध्ये त्याची हिंमत तरी आहे का? मागमूस आहे का? मला आठवतं तेव्हा ज्या वेळेला मनोहर साळवी हा दुसऱ्या वर्षी काँग्रेसचा मेयर निवडून आला, महापौर निवडून आला आणि जो परत एकदा शिवसेनेच्या गद्दारीमुळे निवडून आला, शिवसेना नगरसेवकाच्या, तेव्हा बाळासाहेबांनी फतवा काढला की ठाणे महापालिकेमध्ये जितके शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी सामुदायिक राजीनामे द्या.
मला एकही नगरसेवक ठाणे महापालिकेत नको आहे. आणि मला आठवतं, हा एवढा धाडसी निर्णय होता की ठाण्यातल्या पत्रकारांचं एक शिष्टमंडळ मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला आलं की बाळासाहेब असं करू नका. कारण ह्या नगरसेवकांनी राजीनामे दिले तर तेवढ्या 30-35 जे काय वॉर्ड आहेत त्या वॉर्डामध्ये जे नागरिक आहेत त्यांची बारीक सारीक कामं या नगरसेवकांकडून होत असतात. त्यांनी अशा रीतीने सामुदायिक राजीनामे दिले तर तितके वॉर्ड, राजीनामे देणाऱ्या नगरसेवकांचे वॉर्ड अनाथ होतील. हे सांगायला ठाण्यातले पत्रकार मातोश्रीवर आले होते. बाळासाहेब बदले नाहीत, हटले नाहीत. बाळासाहेबांनी त्या पत्रकारांना सांगितलं, मला माहिती आहे तुमच्यातले बरेच लोक आनंद दिघेचे मित्र आहेत, तुम्ही उलटे जा ठाण्याला आणि आनंदला माझा निरोप द्या की सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांचे, शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे सादर करायचे आणि त्यांना घेऊन मातोश्रीवर यायचं. मित्रांनो, ते झालं. सगळ्याच्या सगळ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या निवडून आलेल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आणि ते मातोश्रीवर आले आणि पुढची तब्बल 3 वर्ष का 2.5 वर्ष ठाणे महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता. म्हणून ठाण्यात शिवसेनेची पिछेहाट झाली नाही. पुढल्या निवडणुकीत शिवसेनेने प्रचंड बहुमताने महापालिका जिंकली आणि त्यानंतर आजपर्यंत सातत्याने ठाण्यात शिवसेनेचाच महापौर राहिलेला आहे. त्या लागोपाठ 2 महापौर निवडणुकीमध्ये आपल्या नगरसेवकांनी गद्दारी केल्यानंतर त्यांना धडा शिकवण्याची जी हिंमत बाळासाहेबांनी दाखवली होती ती सामूहिक राजीनामे. मला ठाणे महापालिकेत एकही नगरसेवक नको आणि 3 वर्ष त्या पोटनिवडणुका झाल्या नाहीत. ठाणे महापालिकेच्या इतिहासामध्ये मला वाटतं सलग 3 वर्ष, 2.5-3 वर्ष 35-30 वॉर्डामध्ये नगरसेवक नव्हता. पण जे माजी नगरसेवक होते, जे शाखा प्रमुख होते, ते अशा पद्धतीत काम करत होते की महापालिकेत नगरसेवक नसला तरीही त्या वॉर्डातल्या नागरिकांची कामं अडत नव्हती. शिवसेनेवरचा जनतेचा विश्वास हा असा संपादन केला गेलेला. पद, अधिकार याशिवाय शिवसेना चालत नाही, हे बाळासाहेबांनी आपल्या धाडसातून आणि हिमतीतून आणि आत्मविश्वासातून सिद्ध केलेलं कौशल्य आहे. त्याचा मागमूस उद्धव ठाकरेंमध्ये दिसतो. आमदार गेले, लागले रडायला, गद्दार गद्दार मिंदे. बाळासाहेब नाही रडत बसले. अगदी भुजबळ 16-15 आमदारांना घेऊन गेले तरी बाळासाहेब रडत बसले नव्हते. भास्कर जाधव जे आज जीव लांब करून बोलतात, त्यांनी सुद्धा मला वाटते 2004 मध्ये कधीतरी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तिकडे जाऊन आमदार, मंत्री सुद्धा झाले. तर भास्कर जाधव शिवसेना सोडून गेले म्हणून बाळासाहेब रडत बसले नाहीत. आणि ठाण्याचा तर हा विक्रम आहे. सगळ्याच्या सगळ्या 30-35 नगरसेवकांना सामुदायिक राजीनामे द्यायला बाळासाहेबांनी भाग पडले. आज मी ओपन चॅलेंज देतो, तेवढी हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये, एकनाथ शिंदेमध्ये तरी आहे का, असा प्रश्न मी विचारला. मी एकनाथ शिंदेचा चाहता आहे, पण मी त्यांना असं म्हणेन की जर बाळासाहेबांचा वारसा म्हणत असाल तर मग तेवढी हिंमत ठेवली पाहिजे. निवडून आलेल्यांची ताकद म्हणजे आपली ताकद असं बाळासाहेबांनी कधीही मानलं नाही. म्हणून तर 1971 लोकसभा, 1972 विधानसभा, 1978 विधानसभा या लागोपाठच्या निवडणुकीमध्ये शिवसेना सपाटून मार खात असताना शिवसेना कधी खचली नाही.
विधानसभेत एखाद दुसरा आमदार, तरी शिवसेनेचा दबदबा होता. शिवसेनेकडे स्वतःचं अधिकृत चिन्ह नव्हतं. 80 असो, 78 असो, 72 असो, वेगवेगळ्या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढत होते. धनुष्यबाण हे फक्त मुंबई महापालिकेपुरतं निवडणूक चिन्ह होतं. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेसाठी एक राज्यातला मान्यताप्राप्त पक्ष अशी ही अवस्था नव्हती. पण शिवसेनेचा दबदबा होता, कारण बाळासाहेब. मला परत एकदा मी जे मोदींच्या बाबतीत सांगतो, अमेरिकेचा 7वा राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन म्हणून आहे, त्याचं एक वाक्य आहे, मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मेजॉरिटी होती, म्हणजे ताकद होती. शिवसेनेचं संघटन वगैरे त्या बाळासाहेब या आत्मविश्वासावर उभं असलेलं होतं. उद्धव ठाकरेंना तो फक्त बाप वाटतो. माझा बाप थोरला, माझा बाप थोरला, तुमच्या बापाचे फोटो लावा, माझ्या बापाचे फोटो कशाला, असं बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना बाप कळला नाही. तो बाप तुमच्यासाठी जन्मदाता होता, पण सगळ्या शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी तो पोशिंदा होता. ते ऐतिहासिक वाक्य ना, लाख मेले चालतील, लाखांचा पोशिंदा राहायला पाहिजे. तसं बाळासाहेब ठाकरे हा तुमचा जन्मदाता होता, पण बाकीच्यांचा तो खरोखरच बाप होता. लाखोची संख्या त्यांच्या अंत्ययात्रेला जमली. 24 तास होण्याच्या आत बातमी पोचली कशी, लाखो लोक मुंबईत आले कसे, कारण सगळ्यांना आपला बाप गेला असं वाटलं होतं. उद्धव ठाकरेंचा बाप गेला म्हणून ती गर्दी आली नव्हती. आपला बाप गेला असं वाटलं म्हणून लाखोची संख्या मुंबईत लोटली बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी. हे कळलं नसेल त्यांना बाळासाहेब ठाकरे कळत नाहीत, त्यांना शिवसेना प्रमुख कळत नाहीत, त्यांना शिवसेना कळत नाही. शिवसेना प्रमुख म्हणजे सगळ्या महापालिकेत 3 वर्ष आपले नगरसेवक नसले तरीही ठाण्यातही शिवसेना हा आपला बालेकिल्ला ठरवण्याचा जो आत्मविश्वास होता आणि तो राखण्याचा आत्मविश्वास, त्याला बाळासाहेब ठाकरे म्हणतो. वारसा ज्याला कोणाला चालवायचा त्यांनी ती हिंमत राखावी आणि दाखवावी, एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.